भाजपच्या माजी महापौर अर्चना डेहनकर यांचे पती विनायक डेहनकर यांनी आजपासून निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनधरणी करूनही विनायक डेहनकर यांनी निवडणूक रिंगणात राहण्याचा निर्णय हा कायम ठेवलेला आहे। सकाळी देवदर्शन घेऊन त्यांनी प्रचाराची सुरुवात करत मतदार याद्यांची तपासणी तसेच मतदारांच्या भेटीगाठी सुरू केलेल्या आहेत। पतीच्या बंडखोरीमुळे माजी महापौर अर्चना डेहनकर यांनी प्रचारापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेत माहेरी जाणं पसंत केलंय। मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पत्नीला घरी परत आणणार असल्याची प्रतिक्रिया विनायक डेहनकर यांनी दिली आहे। त्यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। विनायक डेहनकर जी आपल्या सोबत आहे। खरं तर आजपासून प्रचाराला सुरुवात झाली आहे। भाऊ काय सांगाल, काल खरं तर तुमची जे आहे ते तुम्ही अर्ज मागे घ्या म्हणून तुम्हाला अनेक मनधरणी तुमचा प्रयत्न केला गेला आहे। महसूल मंत्री असतील, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असतील, यांनी सुद्धा तुम्हाला फोन केलं, मात्र अखेर तुम्ही जे या ठिकाणी जे आहे ते अपक्ष उमेदवारी लढण्यावर ठाम आहे। आज खऱ्या अर्थाने मतदाराच्या याद्या ज्या आहेत त्या तुमच्यासमोर दिसत आहेत। परवाला माननीय बावनकुळे साहेब घरी आले। रात्री 1 वाजता त्यांनी, म्हणजे 12 वाजता येणार होते पण अर्धा एक तास उशीर झाला। 1 वाजता आले। 30-40 मिनटं माझ्याशी चर्चा केली। इथे 50-100 कार्यकर्ते गोळा होते, त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी मला खूप विनंती केली आणि त्यांच्या विनंतीला मान देऊ शकलो नाही हे मला खंत आहे आणि मी माझ्या निर्णयावर ठाम आहे। मी काल उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही, माझा उमेदवारी अर्ज कायम आहे। आज मला चिन्ह मिळेल। 85 पासून मी या परिसरामध्ये म्हणजे निवडणुकीचंच काम केलेलं आहे। म्हणजे मी सगळ्या निवडणुका इथे पार पाडलेल्या आहे। बनवारीलालजी पुरोहित यांची लोकसभेची 2009ची निवडणूक, त्याच्यामध्ये मी कार्यालय प्रमुख होतो। मी माझ्या निर्णयावर ठाम झालं हे त्यांनी आता समजून घ्यावं आणि त्यांना जर यायचं असेल, भाजपचा प्रचार करायचा असेल तर त्यांनी आपल्या घरून करावं, माझी काही हरकत नाही। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।